काँग्रेसचे नेते नाना पटोले आपल्यासोबत आहेत. नाना, अर्थसंकल्प सादर झालेला आहे, कसं बघता तुम्ही? हातात सुद्धा भाजपचा जाहीरनामा घेऊन चालले तुम्ही. हा महायुतीचा संकल्प आहे आणि हा यांनी जो संकल्प केलेला होता, महाराष्ट्राच्या जनतेला या लोकांनी फसवलेला आहे आणि फसवलं असल्यामुळे यांचा खरा चेहरा जनतेसमोर आणायचा आम्ही लोकांनी मानस केलेला आहे. यांनी सांगितलं होतं की शेतकऱ्यांचं कर्ज माफ करू, कुठलाही आजच्या बजेटमध्ये असा प्रस्ताव नाही. आणि दुसरं महत्त्वाचा प्रश्न, लाडक्या बहिणींना 2100 रुपये आम्ही देऊ, तेही या ठिकाणी नाही, आपल्याला पाहायला मिळालेलं नाही. महागाई कमी करण्याचं वचन या लोकांनी दिलेलं होतं, ते पण या ठिकाणी दिलेलं नाही. दुसरं, रोजगार निर्मिती करायची भूमिका मांडलेली होती आणि बेरोजगारांच्या हाताला काम देण्याची भूमिका मांडली, तेही चित्र या ठिकाणी पाहायला मिळालं नाही. त्यामुळे फसवेगिरी आणि महाराष्ट्राच्या जनतेला फसवून यांनी जी लोकांची फसगत करून सत्तेमध्ये आलेले आहेत, यांना धडा शिकवल्याशिवाय जनता आता शांत बसणार. तर लाडकी बहीण योजनेचा मोठा गाजावाजा झाला होता, त्या आपल्याला पाहायला मिळालं की निवडणुकीत त्याचा प्रभाव सुद्धा पडला, तो असेल. आणि शेतकऱ्यांची कर्जमाफी, हे दोन्ही तुम्हाला पाहायला मिळत आहेत? कुठंच नाही ना, म्हणून तर फसवी सरकार आहे. जनतेला फसवण्याचं काम या लोकांनी केलेलं आहे आणि म्हणून यांच्या विरोधात आता लढाई उभी महाराष्ट्राची जनता करायला आता तयार आहे. पाहतोय कुठेतरी सरकारने जे आहे ती फसवणूक केलेली आहे. ज्या घोषणा केल्यात त्या घोषणा या अर्थसंकल्पात पूर्ण होताना पाहायला मिळत नाही. त्यामुळे त्यांच्या विरोधात आता लढायला सुरुवात केली पाहिजे, असं नाना पटोले बोलताना पाहायला मिळत आहेत. राजेश सोनवणे, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.